मिडल ईस्टमधील घडामोडींकडे वळूयात. आखातातील युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलंय. येत्या 2-3 आठवड्यात मोठं पाऊल उचलणार असं ट्रम्प म्हणतायत. भारतीय वेळेनुसार आज सुमारे 6:30च्या सुमारास झालेल्या ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की लवकरात लवकर इराणमधील ऑपरेशन संपवणार आहोत. ट्रम्प यांच्याकडून इराण विरुद्धचं युद्ध संपवण्याचे संकेत त्यामुळे दिले गेलेत का? इराणची ताकद आणि क्षेपणास्त्र क्षमता संपली आहे असाही दावा ट्रम्प यांनी केला. इराणचे सर्व मोठे राजकीय नेते युद्धात मारले गेलेत. इराणमधील 45,000 लोक युद्धात मारले गेले असाही मोठा दावा ट्रम्प यांनी केला. आपल्यासोबत सामरिक आणि युद्ध या विषयाचे जाणकार आणि अभ्यासक अविनाश गोडबोले आहेत. गोडबोले सर, ट्रम्प यांची ताजी पत्रकार परिषद, दुसरीकडे एकीकडे इराणने दुबईसारख्या देशांवरती, मिडल ईस्टमधल्या अन्य देशांवरती केलेले हल्ले, त्याच्यामुळे चिडलेले अरब देश, या पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प यांची पीसी कसं पाहता तुम्ही? मला तरी वाटतं की ट्रम्पकडे ऍक्च्युअली जास्त ऑप्शन्स नाही आहेत आणि ते ऑप्शन्स त्यांचे संपल्यामुळे त्यांनी थोडंसं डेस्परेट प्रकारे इतर देशांना धमकी आणि वॉर्निंग द्यायला सुरुवात केली आहे की आम्हाला या गल्फ ऑफ हॉर्मुझची गरज नाहीये आणि स्टेट ऑफ हॉर्मुझची गरज नाही आणि ती तुम्हाला गरज आहे. ज्यांना गरज आहे त्यांनी त्याची काळजी घ्यावी आणि इतर देश म्हणजे युरोप, चायना, भारत, जपान आणि यांनी तिथे इन्व्हॉल्व्ह व्हावं. त्याचबरोबर त्यांनी ह्याच्यात नेटो विरुद्ध सुद्धा मोठी स्टेटमेंट केली की नेटो, जेव्हा अमेरिकेला नेटोची गरज आहे तेव्हा नेटो तिथे त्यांच्याबरोबर उभी नाहीये. जेव्हा युरोपला नेटोची गरज होती रशियाच्या विरुद्ध, तेव्हा अमेरिकेने नेटोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. पण आज अमेरिकेला नेटोची गरज आहे आणि त्याच्यात नेटोचे सदस्य देश पावलं उचलायला किंवा आपलं नेव्हीची जहाजं तिथे पाठवायला तयार नाहीयेत. तर हे नेटोच्या अगेन्स्ट पण त्यांनी एक मोठी तक्रार केलेली आहे की तुम्हाला तिथे यावं लागेल आणि तुम्हाला तिथे प्रेझेन्स दाखवावं लागेल. येत्या 2-3 आठवड्यामध्ये अमेरिकेची धमकी दिली आहे इराणला. आपण बघितलं की गेल्या 10 दिवसात त्यांनी एक्सटेन्शन देत गेलेत की अजून 2 दिवस पुढे, अजून 2 दिवस पुढे. आता हे कदाचित त्यांनी 2 ते 3 आठवड्याची इराणला दिली आहे की तुम्ही विचार करा आणि हॉर्मुझला ओपन करा सगळ्यांसाठी. त्यांच्याकडे तुम्ही टॅक्सेस तुम्ही त्यांच्याकडनं घेताय, रॅन्सम सारखं घेताय त्यांच्याकडनं पैसे. गोडबोले सर, जसं तुम्ही योग्य रीतीने लक्षात आणून दिलं की ट्रम्प यांनी एक प्रकारे आता आपला रस संपत चाललेला आहे आणि खरं अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर आमच्या हातूनही युद्ध गेलेलं आहे आणि अशा प्रकारे आता एक्झिट रूट स्वतःचा तयार करायला सुरुवात केली आहे. धन्यवाद गोडबोले सर सविस्तर विश्लेषणासाठी. आपल्यासोबत होते अविनाश गोडबोले, सामरिक तज्ज्ञ.